हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। आज मी तुम्हाला वन डिश मीलमध्ये एक वेगळाच पदार्थ दाखवणार आहे। तुम्हाला तो नक्की आवडेल। तो म्हणजे मेक्सिकन राईस। तुम्ही करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला आवडला का। चला मेक्सिकन राईस कसा करायचा ते आपण पाहूया। मेक्सिकन राईस बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे तांदूळ। मी इथे 1 कपला अगदी थोडे कमी तांदूळ घेतलेत। कॉर्न साधारण 2 मुठी कॉर्न घेतलेले आहेत मी ऑलरेडी पॅकेटमधले घेतलेले आहेत। तुम्ही जर कणीस आणलं तर तुम्हाला ते उकडून घ्यावे लागतील। पातीचा कांदा किंवा कांद्याची पात, लाल सिमला मिरची, पिवळी सिमला मिरची, हिरवी सिमला मिरची। आता मला ह्या पॅकेटमध्ये ऑनलाईन खूप मोठ्या मिळाल्या म्हणून, पण ह्याच्यातले मी अर्धीसुद्धा नाही 1/4च वापरीन। तुम्ही ज्या प्रमाणात राईस कराल त्या प्रमाणात वापरा, उरलेली दुसऱ्या पदार्थासाठी वापरा। 2 टेबलस्पून राजमा हा मी रात्रभर भिजवून सकाळी कुकरला थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घालून उकडून घेतला आहे। हे बघा सॉफ्ट एकदम। 1 छोटा कांदा बारीक चिरून, साधारण अर्धा कप टोमॅटो प्युरी, ही पण मी रेडीमेड घेतली आहे। तुम्ही पाहिजे तर घरातच टोमॅटो मिक्सरमध्ये फिरवून करू शकता। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि आपल्याला हे मसाले लागणार आहेत। 1 टीस्पून तिखट म्हणजे लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून रेड चिली फ्लेक्स, 1 टीस्पून मिरपूड म्हणजे पेपर पावडर आणि 1 टेबलस्पून ओरेगानो। सर्वात पहिले आपण भाज्या बारीक चिरून घेऊ। हिरवी सिमला मिरची सगळ्यात छोटी आहे, ती सगळ्यात पहिले चिरू। शक्यतो ह्याच्यातल्या बिया काढून टाकाव्यात नेहमी, म्हणजे जास्त तिखट होत नाही आणि ॲसिडिटी होत असलेल्यांना त्रास होत नाही। नाहीतर या मिरच्यांच्या बियांचा ॲसिडिटीवाल्यांना फार त्रास होतो। मगाशी मी म्हटल्याप्रमाणे लाल आणि पिवळी सिमला मिरची खूप मोठी आहे, तर आपण ती लागेल तशीच घेऊया। या मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या। फार मोठे नाही फार लहान नाही असे तुकडे आपल्याला करायचे आहेत। एवढीच आपण घेऊया। आता थोडीशी लाल मिरची।
शक्य तेवढ्या बिया आपण काढायचा प्रयत्न करू. अगदी थोडीशी आली तर चालेल. हे पण आपण छानपैकी कापून घेऊ. वा, हे बघा आत्ताच कसं कलरफुल आणि छान दिसतंय. तिन्ही कलरच्या सिमला मिरच्या घेतल्या तर पदार्थ खूपच छान दिसतो. चला, आपल्या तिन्ही मिरच्या कापून झालेल्या आहेत. मिरच्या मी प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत. आता आपण पातीचा कांदा कापायला घेऊया. हे साईडचं आपल्याला काढून टाकायचं आहे. कांद्याची पात पण आपल्याला एवढी लागणार नाही आहे. आपण थोडीशीच चिरून घेऊया. उरलेल्या पातीच्या कांद्याची मी मस्तपैकी पीठ पेरून भाजी करणार आहे. एवढा कांदा आपल्याला सध्या पुरेल. बाकीचा मी फ्रीजमध्ये ठेवून देते. आता आपण भात बनवायला घेऊया. आपल्याला लसूण पण बारीक चिरून घ्यायला लागेल. तो पण आपण चिरून घेऊया. ठेचायचा नाही आहे, आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. कारण माझ्या जवळजवळ प्रत्येक व्हिडिओत मी सांगते त्याप्रमाणे ठेचून घालणे, चिरून घालणे याच्यामध्ये फरक पडतो. आलंसुद्धा ठेचून घाला, किसून घाला, चवीमध्ये लगेच फरक पडतो. तर हे आपण अगदी छान बारीक बारीक चिरून घेऊया. हे खूप मोठे तुकडे केले आणि भात खाताना दाताखाली आले तर एकदम उग्र लागेल. म्हणून तुम्ही जेवढे ते बारीक चिराल तितकं ते छान लागेल आणि सगळीकडे पसरेल आणि छान मिळून पण येईल. हे बघा, ह्याच्यातसुद्धा मी असा मध्ये एक कट देऊन मग ते बारीक बारीक चिरते. हे पातळ आहे पाकळी म्हणून मी डायरेक्ट चिरते. ही मोठी आहे आणि ही मधून कापून घेऊया. सर्वात प्रथम मी हे तांदूळ धुवून घेणार आहे आणि धुवून आपल्याला कमीत कमी 20 मिनटं ते अर्धा तास हे भिजत ठेवायचं. आपल्याला तांदूळ भिजवून 20 मिनटापेक्षा जास्त वेळ झाला आहे. भाज्याही सगळ्या चिरून झाल्या आहेत. आता आपण भात बनवायला घेऊया. भात म्हणजे मेक्सिकन राईस. इथे मी कढईत तेल तापत ठेवलं आहे. तेल तापलं आहे, थोडीशी फ्लेम मी कमी करते आणि आपण हा लसूण पहिले टाकूया. लसूण थोडीशी परतून घ्यायचे. आपल्याला लसूण खूप लाल किंवा खूप चॉकलेटी करायची नाही आहे. थोडीशी हलका त्याचा कच्चेपणा गेला तर बस झालं. हा काही बर्न राईस नाही आहे. आता आपण कांदा घालूया.
आता याच्यात मी थोडंसं 2 टेबलस्पून बटर घालणार आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी चालेल. फक्त बटर घालणार असाल तर तेल त्या प्रमाणात कमी घाला. बटर पण थोडंसं मेल्ट होऊ दे, म्हणजे आपल्या राईसला खूप सुंदर स्वाद येईल, थोडंसं क्रीमी टेक्स्चर येईल. आता आपण याच्यामध्ये तांदूळ घालूया. तांदूळ आपल्याला अगदी आता हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे, म्हणजे काय त्याचे दाणे तुटायला नकोत. भिजवून ठेवल्यामुळे तो ऑलरेडी सॉफ्ट झाला असणार आहे. 1 मिनिट हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे. आता आपण याच्यामध्ये शिमला मिरची घालूया, लाल, हिरवी आणि पिवळी. परत एकदा मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले घालूया. धणेपूड, जिरेपूड, लाल तिखट, मिरपूड, चिली फ्लेक्स, ओरेगानो आणि चवीपुरतं मीठ. मी याच्यात बटर घातलं आहे, बटरमध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे थोडंसं बेतानेच आपण मीठ घालूया. त्याच्यावर आपण टोमॅटो प्युरी घालूया. परत एकदा हे हलक्या हाताने ढवळून घेऊया. जनरली आपण पुलाव किंवा राईसला किंवा बिर्याणीला दुप्पट पाणी घालतो तांदूळाच्या, पण आता इथे बघा आपण ही टोमॅटो प्युरी झाली आहे, ती घातली आहे, ती पण लिक्विड आहे आणि भाज्यांचं पण मॉइश्चर थोडंसं निघतं, म्हणून मी 1 कप तांदूळाला 2 कप न घालता फक्त 1.5 कप पाणी घालणार आहे. वाटलं तर नंतर आपण ॲड करू शकतो. हे बघा परफेक्ट 1.5 कप झालेलं आहे. थोडा गॅस मी मोठा करते 2 मिनटं. पाण्याला थोडीशी उकळी यायला लागली की गॅस कमी करून आपण 4 ते 5 मिनटं शिजवून घेऊया. हे बघा पाण्याला उकळी यायला लागली आहे. आता मी गॅस कमी करते आणि आपण 5 मिनटं हा शिजवून घेऊ. आपल्याला भात शिजत ठेवून 5 मिनटं झालेली आहे. मी जरा चेक करते. हे बघा पाणी बरंचसं आटलं आहे, पण अजून थोडं पाणी आहे. ह्या स्टेजला आपल्याला उरलेल्या भाज्या घालायच्या आहेत. राजमा, कॉर्न,
आणि थोडंसं पाणी असतानाच आपल्याला हा पातीचा कांदा घालायचा आहे, म्हणजे तो चांगला शिजून येईल. आणि मी याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो सॉस घालते, 2 टेबलस्पून. त्याच्याने काय होईल, बाकीची सगळी टेस्ट आपली बॅलन्स होईल. ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलात तरी चालेल. आता परत एकदा आपण हे छान मिक्स करून घेऊ. आहा, मस्त लाल, हिरवी, पिवळी सिमला मिरची, टोमॅटो प्युरी, टोमॅटो केचप, पातीच्या कांद्याचा हिरवा रंग, कॉर्नचा पिवळा रंग, राजमा बघा कशी सुरेख रंगसंगती आलेली आहे. आणि जवळजवळ हा राईस शिजलेला आहे, पण अजून थोडंसं आपल्याला पाणी याच्यात दिसतंय. तर एक 4 ते 5 मिनटं आपण शिजवून घेऊया, म्हणजे या उरलेल्या भाज्या पण चांगल्या शिजतील आणि त्याच्यामध्ये ब्लेंड होऊन जातील. आपल्याला सगळ्या भाज्या मिक्स करून राईस शिजायला ठेवून जवळजवळ 5 मिनटं झाली आहेत. बघूया. अरे वा वा वा, सुरेख. भात पण चांगला शिजला आहे, भाज्या पण सगळ्या छान मिक्स झाल्या आहेत, मस्त सुगंध पसरलेला आहे आणि कधी एकदा गरमागरम राईस खाते असं मला झालं आहे. माझा मुलगा तर मगाचपासून विचारतो आहे, आई कधी होणार कधी होणार, त्या वासाने त्याला वेडं केलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि आपला गरमागरम मेक्सिकन राईस खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.